महासागर न्यूज। महाड तालुक्यातील 19 वर्षीय सुहेल शेख हा 5 जुलै रोजी मित्रांसोबत धबधब्यावरती गेल्यानंतर बेपत्ता झाला। या घटनेला आता 7 दिवस उलटूनही सुहेलचा अद्यापही शोध लागला नाही। या पार्श्वभूमीवरती आयोजित पत्रकार परिषदेत शोध मोहीम आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला। पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एनडीआरएफ आणि संबंधित यंत्रणांनी शोध कार्यात अपेक्षित तत्परता दाखवली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सुहेल हा गरीब कुटुंबातील विधवा महिलेचा एकुलता एक आधार असून त्याच्या शोधासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा प्रभावीपणे वापरण्यात याव्यात अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या बाबतीत अधिक व्यापक यंत्रणा कार्यरत झाली असती असा आरोप देखील या ठिकाणी नागरिकांनी केला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आली आहे। सुहेल शेखचा शोध अधिक वेगाने आणि प्रभावीपणे घ्यावा तसेच त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। महाड तालुक्यामध्ये सुहेल शेख हा 19 वर्षीय तरुण 5 तारखेला मित्रांबरोबर धबधब्यावरती गेला होता असं कानावर आलं आणि त्यानंतर तो मिसिंग झालाय। या घटनेला 7 दिवस झालेत। तो वाहून गेलाय किंवा अन्य काही गोष्टी घडलेल्या आहेत या संदर्भात एनडीआरएफनं काय केलं हा खरा भाग या ठिकाणी मला आपल्या समोर आणायचा आहे। कारण एनडीआरएफचं काम आहे की रेस्क्यू करणं आणि मग जर त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची एनडीआरएफ ही कंप्लीट फेल ठरलेली आहे। जर या ठिकाणी एखाद्या मंत्र्याचा किंवा मोठ्या श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा गेला असता तर मला असं वाटतं त्याच्या शोधकामासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील फिरले असते। परंतु या ठिकाणी एक गरीब विधवा असणाऱ्या महिलेचा हा एक एकुलता एक आधार हा गेलेला आहे, गरीब कुटुंबाचा मुलगा आहे। म्हणून या ठिकाणी प्रशासन आणि सरकार हे कुठेतरी कमी पडतायत किंवा तेवढंसं महत्व दिलं जात नाही। तर ही जी यंत्रणा आहे तर गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे। याकरता आज मी ही प्रेस घेतलेली आहे की श्रीमंताकरता असते तर संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असते, कुत्रे आणले असते, पानबुडे आणले असते, पण या ठिकाणी तसं काहीच झालेलं नाही। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। महासागर न्यूज।